हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर ही जी पूजा आहे ती आपली शुक्रवारचं उद्यापन झालं त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी आहे, म्हणजे शनिवारची आहे. तर शनिवारी काय झालेलं आहे, सर्व मी जी आपली पूजा केलेली होती त्याचं निर्माल्य वगैरे सर्व काढून घेतलं. पूजाला फळ वगैरे जे ठेवलेले होते ते सुद्धा सर्व काढून घेतलं आणि पटपट अशी आपली पूजा जी आहे ती उरकून घेतलेली आहे. तर उद्यापनाच्या दिवशी म्हणजे थोडा पूजेचा जास्तच गोंधळ म्हणजे नाही आहे, पण पसारा जास्त होतो, तो आवरायला थोडासा वेळ लागतो. तर इथे मी तुम्हाला सर्व एकदम म्हणजे घाईघाईमध्ये दाखवलेलं आहे की जसं की व्हिडिओ खूप म्हणजे एकदम पद्धतशीर काढलेला आहे आणि पूजा ही आपली पद्धतशीर झालेली आहे. पण इथं वेळ जास्त लागतो आणि व्हिडिओमध्ये पण तो वेळ जास्त दिसतो आणि तेवढ्या वेळामध्ये एकदम 1-1.5 तास जातो. तर त्यासाठी इथे थोडा फास्टमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर चला असो, सर्व निर्माल्य वगैरे सर्व मी काढून घेतलं. हे बघा, एका थाटीमध्ये तर पूजेचं जे सर्व म्हणजे फळ वगैरे जे होते ते पण काढून घेतलेले आहेत. आणि ते आपली पूजा जी आहे ती मी स्नान वगैरे जे देवस्नान आपण म्हणतो ते मी करून घेतलेलं आहे केलेले आहेत. तर असा विचार केला की चला आज काय झालेलं आहे, आपला स्वयंपाक म्हणजे नाश्ता वगैरे पण त्याच्यावरतीच झालेला आहे. तर आता आपण काहीतरी दुसरे कामं करूया. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी थोडासा बाहेर एडिट केलेला आहे. तर तुम्हाला यामध्ये किती छान असा पक्ष्यांचा आवाज ह्यामध्ये ऐकायला भेटेल आणि मला पण खूप छान वाटला हा आवाज. तर चला, माझ्या मनात आहे आज चिप्स बनवूया. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. माझे गेल्या वर्षी चिप्स जे आहेत ते एकदम छान झाले होते, पण ह्या वर्षीनं चिप्स थोडे माझे लाल झालेले आहेत. पण पूर्ण ऊन आणि दिवस माझा पूर्ण दिवस त्यामध्ये गेला आणि ऊन जे आहे ते सुद्धा डोक्यावरती घेतलं. पण एवढ्या मेहनतीला थोडासा डाग लागला म्हणल्यासारखं झालेलं आहे. चिप्स जे आहेत ते आपले थोडे लाल झालेले आहेत. तर चला, इथे सर्व छान आणि अशी एकदम मस्त डीपली आपली पूजा आपली झालेली आहे आणि मस्त वाटत आहे. पूजा छान मनाजोगी झाली की छान वाटतं. तर चला, सर्व आपली कामं आत्तापर्यंतची जी कामं असतात, नाश्ता स्वयंपाक तर नाही केलेला आहे, पण नाश्ता आणि सकाळची जी कामं असतात ती आवरलेली आहेत. मुलंही शाळेत गेलेली आहेत. तर आता मी करणार आहे चिप्स. तर चला, इथे काय झालेलं आहे, चिप्स जे करायचे असतात ना त्यावेळेस बटाटे जे आहेत ते आपण कधी म्हणजे बऱ्याच वेळेस काय करतो, संध्याकाळी जे वरची साल्ट आहेत ते खिसून आपण पाण्यामध्ये तुरटीच्या ठेवतो. तर मी रात्री मला आपलं उद्यापन होतं त्यासाठी खूप म्हणजे तेच आवरायला उशीर झाला होता, त्यासाठी मला हे करायला वेळ नाही भेटला. तर मी काय केलेलं आहे, हे जी बटाटे आहेत ते सकाळी उठल्यानंतर वरची जी साल्ट आहे ते पूर्ण खिसून घेतलेले आहेत आणि एका बकेटात टाकलेले आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. असं 2 पाण्यानं धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि नंतर खिसल्याच्या नंतर सुद्धा एका पाण्याने धुवून तिसऱ्या म्हणजे एकदा काय केलेलं आहे, साल्ट काढून स्वच्छ पाण्यात टाकलेले आहेत. नंतर खिसून दुसऱ्या स्वच्छ पाण्यात टाकलेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला उकळायला टाकायचे त्यावेळेस एका पाण्यात मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि नंतर उकळायला टाकलेले आहेत. आणि इथे वरचीवर काय केलेलं आहे, माझ्याकडे मोठी कढई किंवा मोठं पातेलं वगैरे असं नव्हतं, जे छोटं आहे त्यामध्येच मी दोन्ही गॅसवरती ठेवलेलं आहे आणि एकीकडे खिसलेलं आहे. जसं जसं खिसणं होईल तसं या दोन्ही पातेल्यामध्ये मी थोडं उकळत्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी आणि मीठ टाकून मी उकळून घेतलेलं आहे आणि एकीकडे खिसून पण घेतलेले आहेत. खिसून झाले की लगेच वरचीवर जसे जसे आपले एक पातेल्यातले होतील तसे दारी काय केलेले आहेत, म्हणजे एका कपड्यावरती मी टाकून घेतलेले आहेत आणि नंतर वाळू घातलेले आहेत.
तर हे बघा पहिलं पाणी किती एकदम गढूळ दिसत आहे आणि हे दुसरं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या पाण्यानं कढईमध्ये ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। तर हे बघा इथं छान असे आपले चिप्स तयार झालेले आहेत आणि ते मी सुकण्यासाठी एका कपड्यावर टाकलेले आहेत आणि नंतर ते एक एक करून मी असे एक एक करून वाळत घातलेले आहेत इथे आणि नंतर हे असंच उचलून बाहेर वाळायला ठेवलेलं आहे। त्यानंतर बाहेर एक कॉट टाकून जो आपला छोटा कॉट होता बाहेर आणि एक बाज होती त्यावरती सुद्धा बाहेर टाकलेले आहेत। तर हे एक एक करून वाळू घालण्यासाठी मला पूर्ण दिवस गेलेला आहे। मदतीला कोणी नव्हतं, मुलगा होता तर त्यानं काय केलेलं आहे थोडंसं मला मदत केलेली आहे अर्धे टाकेपर्यंत आणि नंतर मात्र त्याला सुद्धा कंटाळा आला आणि मग तो या अभ्यासाला बसला। मग पूर्ण दिवस माझा ह्याच्यामध्येच गेलेला आहे। पण चला असो, चिप्स आपले झालेले आहेत आणि ते पण थोडेसे तळल्याच्या नंतर थोडेसे लाल झालेले आहेत त्यामुळे मी तुमच्याशी ते शेअर नाही केलेले। चला इथे मी थोडीशी कामानिमित्ताने बाहेर आले होते, त्यासाठी ह्यांनी थोडंसं काम करूस तर हा व्हिडिओ जो आहे तो मी बाहेरच एडिट केलेला आहे आणि त्यासाठी तर जास्त न बोलता मी काय केलेलं आहे इथे थोडंसं सॉन्ग जे आहे तेच टाकलेलं आहे। तर त्याबद्दल थोडंसं सॉरी म्हणेल आणि आज एवढाच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते। जे चिप्स वगैरे केलेले आहेत ते मात्र तुमच्याशी उद्या शेअर करते। तर चला इथे थोडेसे फुलं जास्त होते तर थोडेसे दिव्याच्या थाळीत वगैरे टाकले आणि छान अशी पूजा मला तर आवडलेली आहे आणि फक्त आज तुमच्याशी पूजा शेअर केलेली आहे, दुसरं काही शेअर नाही केलेलं मी आणि तीसुद्धा एकदम डीपली केलेली आहे पण डीपली तुमच्याशी म्हणजे अशी रेकॉर्डमध्ये शेअर नाही केली। तर चला असो, काही ताई जी आहेत त्या व्हिडिओची थोडीशी आवर्जून वाट बघतात तर व्हिडिओ आता कसा वाटेल मलाही नाही माहिती पण तरी त्यातली त्यात मी थोडासा शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आवडला तर लाईक। चला व्हिडिओचा एंड करते। पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ।